नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आठवड्याचा आजचा पहिला दिवस गाजला तो स्विस लीक्सच्या बातमीमुळे. गेल्या काही दिवसांपासून काळा पैसा नावाची गोष्ट आपल्याकडे चर्चेत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात काळा पैसा कायमच चर्चेत असतो. त्यातही स्विस बँक हे तर एक मिथकच तयार झालं आहे. स्विस बँकेतला पैसा भारतात आला तर आपले सगळे प्रश्न सुटतील अशी भाबडी आशा नेहमीच व्यक्त होत असते. नेतेही तशी विधान अगदी बेधडक बेलगाम करत असतात. यावेळची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होता तो भ्रष्टाचार. याच मुद्द्यावर अण्णा हजारे आणि टीमनं देशभर रान पेटवलं होतं. नंतर तोच मुद्दा निवडणुकीतही पुढं आला. आम्ही सत्तेत आलो की या भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू असं आश्वासन दिलं होतं नरेंद्र मोदी यांच्या पक्षानं. जगभरातला काळा पैसा आम्ही परत आणू असंही आश्वासन दिलं गेलं होतं. हा काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होतील असा हिशोबही होता मोदींचा. प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही. काळा पैसा भारतात आला तर काय काय घडेल अशा चमत्कारिक चित्तरकथा ज्या सांगितल्या जात होत्या ते स्वप्नरंजन होतं की इथल्या सामान्य माणसाला मूर्खात काढलं जात होतं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनेनंतर SIT कधी स्थापन झाली पण अद्यापही कुठल्याही निष्कर्षावर सरकार आलेलं नाही आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा तर चक्क म्हणालेच की काळा पैसा परत आणणं हे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला होता. निवडणुकीत वजन टाकण्यासाठी आम्ही हा मुद्दा वापरला असं थेटपणे अमित शहांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. पण नरेंद्र मोदी जे सांगत होते की आमचं सरकार आलं की 100 दिवसात काळा पैसा परत आणू, त्याचं काय? स्विस लीक्समधल्या माहितीनुसार भारतातील 1195 खातेदार आहेत या HSBCच्या यादीत. त्यात आहेत मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नारायण राणे आणि बरेच जण. अर्थात ही सगळी खाती अवैधच आहेत असंही म्हणता येणार नाही. पण हे आहे फक्त निमित्त. मुद्दा आहे तो वेगळाच. काळा पैसा नावाचं प्रकरण काय? आपण या विषयाला सवंग आणि लोकप्रिय मुद्दा करून टाकलाय का? पण त्यासाठी कुठलीच मेथडॉलॉजी नाही आहे आपण विकसित केलेली. तशी कररचना नाही आखलेली. शिवाय काळा पैसा फक्त बाहेर आहे का? देशांतर्गत काळा पैसा बेसुमार आहे. त्याचं काय? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. काळ्या पैशाचं काय वास्तव? सरकार खरोखरच किती आहे गंभीर? आणि काय असणार आहे आपल्या अर्थव्यवस्थेचं भवितव्य? आणि आपल्यासोबत आहेत ही चर्चा करण्यासाठी नामवंत पाहुणे. माझ्यासोबत बेलापूर स्टुडिओमध्ये आहेत फर्ग्युसन कॉलेजमधले इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक विशाल गायकवाड आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. कॉम्रेड अजित अभ्यंकर कम्युनिस्ट पक्षाचे नेते असणार आहेत आपल्यासोबत पुण्यातून. त्याचप्रमाणे तिथंच पुण्यामधून विश्वंभर चौधरी आपल्याला जॉईन होतील लवकरच. अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते आहेत, तेही आपल्यासोबत असणार आहेत मुंबईमधून. या सगळ्याच नामवंतांसोबत आपण सुरू करणार आहोत ही चर्चा. काळ्या पैशाचं वास्तव काय? आज जो गौप्यस्फोट केला आहे इंडियन एक्सप्रेसनं आणि बाकी सगळ्या दैनिकांनी किंवा एकूण पत्रकारांच्या संघटनेनं, त्याच्यामध्ये खरंच काय दडलेलं आहे? जे काही आत्ता म्हटलेलं आहे स्विस लीक्सच्या या सगळ्या प्रकारामध्ये खरोखरच स्विस बँकेच्या अनुषंगानं जो काही काळा पैसा भारतीयांचा आहे तिथे त्याच्या संदर्भामध्ये काय वास्तव आहे? आणि हा जो काळा पैसा आहे हा काळा पैसा परत आणू, लवकरच भारतामध्ये परत आणू, हा जो मुद्दा निवडणुकीचा होता भारतीय जनता पक्षाचा. नरेंद्र मोदी तर म्हणाले की 100 दिवसात हे सगळं आपण करू. 9 महिने उलटले तरीही अद्याप काही घडायला तयार नाही. खरोखरच या विषयाचं नक्की गांभीर्य काय आहे? आपल्यासोबत आहेत प्राध्यापक विशाल गायकवाड. प्राध्यापक विशाल गायकवाड, एक बघा की काळा पैसा हा मुद्दा प्रामुख्यानं निवडणुकीचा मुद्दा किंवा राजकारणाचा मुद्दा अशा प्रकारे कायमच मांडला जातो. प्रत्यक्षात मात्र काळा पैसा हा खरं म्हणजे आहे मुद्दा अर्थकारणाचा. पण त्याच्याकडे अर्थकारणाच्या अंगाने कोणीच बघत नाही. आज जे काही स्विस लीक्स म्हणून ज्याला मानलं जातं आहे किंवा आता जर आपण ट्विटरवर बघितलं तर सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये सध्या स्विस लीक्स आहे. या सगळ्या याच्यामध्ये आज जे काही जो गौप्यस्फोट झालेला आहे तो नक्की गौप्यस्फोट काय आहे? HSBCमध्ये 1195 खाती आहेत भारतीयांची, म्हणजे नक्की काय आहे? मग हा जर पैसा एवढा सगळा असेल तर त्याच्या अनुषंगानं भारत सरकारनं काय केलं पाहिजे? आत्ताच्या या बातमीबद्दल, या गौप्यस्फोटाबद्दल तुमचं मत काय? एक इकॉनॉमिस्ट म्हणून, अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं बघता आहात? सर्वप्रथम आपल्याला एक संकल्पना समजून घ्यावी लागेल की काळा पैशाच्या अगोदर काळी अर्थव्यवस्था काय असते. काळा पैसा हा या काळ्या अर्थव्यवस्था एक छोटासा भाग आहे.
जर तुम्ही पूर्णपणे संपूर्ण आपली इकॉनॉमी बघितली, अर्थव्यवस्था बघितली, तर पूर्ण GDPच्या 50% ही काळी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे साधारणतः आपला 1.32 ट्रिलियनचा जर ट्रिलियनचा आपला GDP असेल, तर साधारणतः एक 60 ते 70 कोटी म्हणजे ट्रिलियन ही काळी अर्थव्यवस्था आहे. आणि या काळ्या अर्थव्यवस्थेमध्ये हा काळा पैसा एक छोटासा भाग आहे. या 50%च्या फक्त 10% पैसा हा विदेशी बँकांमध्ये आहे. तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की फक्त आपण काळ्या पैशाबद्दल बोलतो, आपण काळ्या अर्थव्यवस्थेबद्दल कधी बोलणार आहोत. जे प्रकरण चालू आहे स्विस लीक्सचं, त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्यायची आहे. हे प्रकरण काही आत्ता सुरू झालेलं नाही आहे. हे 1947 पासून आत्तापर्यंत जवळपास 42 कमिट्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्थापन केलेल्या आहेत. ऑलरेडी याच्यापैकी बहुतांश माहिती ही प्रत्येक एजन्सीज बरोबर आहे. IT असू दे, रॉ असू दे किंवा ED असू दे, यांच्याकडे ही माहिती ऑलरेडी अवेलेबल आहे. प्रश्न हा येतो की ही माहिती अवेलेबल असताना गव्हर्नमेंट कधी ॲक्शन घेणार. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता हे स्विस लीक्सचं जे प्रकरण आहे, म्हणजे एक इंटरनॅशनल बॉडी आहे, आंतरराष्ट्रीय संस्था पत्रकारांची. त्यांचं नाव आहे इंटरनॅशनल कन्सोर्डियम ऑफ इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम. त्या संस्थेने ही सगळी माहिती उघड केलेली आहे. आणि याच्यामध्ये फक्त इंडियन म्हणजे भारताचा हा हिस्सा आहे तो म्हणजे 16वा क्रमांक लागतो. टोटल आपले 4.1 बिलियन पैसा हा स्विस बँकेमध्ये, फक्त HSBC बँकेमध्ये आहे. बाकीच्या ठिकाणी किती आहे याचा अजून आपल्याला नक्की माहिती होणं. अगदी खरं आहे प्राध्यापक गायकवाड. काळा पैसा हा फक्त त्या काळ्या अर्थकारणाचा एक भाग आहे असं तुम्ही म्हणता. विश्वंभर चौधरी आता आपल्यासोबत आहेत. विश्वंभर चौधरी, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाशी तुमचा अतिशय निकटचा संबंध होता. अण्णा हजारे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं जे आंदोलन केलं त्याचा मुद्दा प्रामुख्यानं भ्रष्टाचार होता. पारदर्शक कारभाराच्या अनुषंगानं ते आंदोलन होतं. काळा पैसा हा तेव्हा प्रामुख्यानं चर्चेत असणारा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यावर आंदोलन झाल्यानंतर निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये हाच मुद्दा पुढे आला. नरेंद्र मोदी असं म्हणाले की 100 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ, काळा पैसा परत येईल, असं बघू. आत्ता मात्र परवा अमित शहा चक्क जाहीरपणे असं म्हणाले की मुळामध्ये हा निवडणुकीचा मुद्दा होता, त्याला फार गंभीरपणे घ्यायचं कारण नाही. काळा पैसा, काळं अर्थकारण याच्यावर फक्त चर्चा होते, तो निवडणुकीचा मुद्दा होतो, पण प्रत्यक्षात व्यवहारात मात्र कुठलंच सरकार याबद्दल गंभीर दिसत नाही. कारण काय, कसं बघता तुम्ही? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर अण्णांनी त्यांना 3 पत्र लिहिले एकूण. आणि 3 पत्रांमध्ये एक सवाल अण्णांचा कायम असा राहिला की जर आता तुम्ही सांगताय की काळा पैसा आणणं शक्य नाही आणि किती अवघड आहे तांत्रिकदृष्ट्या, तर ते तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान माहिती नव्हतं का तुम्ही मतं मिळवायची म्हणून 100 दिवस वगैरे म्हणालात. आणि जर तुम्हाला ते माहिती होतं तर मग तुम्ही असा अप्रामाणिकपणा का केला? सरकार असं कशासाठी करते असा प्रश्न अण्णांनी विचारला. गंमत अशी आहे की याच्यामध्ये SIT जी स्थापन झाली, बघा गंमत खरोखर असं आपल्याला खरं म्हणजे त्याचं मला माहिती आश्चर्यकारक गोष्ट आहे की इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्राकडे जी लिस्ट आहे ती काही सरकारकडे नाही असं तर म्हणता येत नाही. HSBC ची लिस्ट सरकारकडे नक्की 100%, इंडियन एक्सप्रेसकडे तर सरकारकडे पण आहे, परंतु सरकार ते जाहीर करू इच्छित नाही. हे खरं धोरण आहे. आता गवगवा केला जातो की SIT स्थापन केली. सुप्रीम कोर्टने जेव्हा मोदी सरकारला धारेवरच धरलं तेव्हा ती SIT स्थापन झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी 6-8 नावं अशी दिली वाणगी जातात की एवढी नावं आहेत म्हणून. सुप्रीम कोर्टने सांगितलं बाकीची नावं कुठे आहेत. मुद्दा हा समजू शकतो मी की आधीचे जे वक्ते बोलले की काळी अर्थव्यवस्था आहे वगैरे, हा समजू शकतो. म्हणून भ्रष्टाचार विरोधी लढाईचा पहिला मुद्दा हा आजचा काळा पैसा बंद करणं आहे. दुसरा महत्वाचा जे आता बघा 25,000 कोटी जर एकट्या HSBC मध्ये असतील स्विस बँकेत, कल्पना करू शकतो आपण की जी हेवन्स, टॅक्स हेवन्स म्हणली जातात किंवा जी ऑफशोर बँकिंग मध्ये म्हणलं जातं त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेत एवढा जरी पैसा निघाला तरी अशा किती बँक आहेत याची आपण कल्पना करू शकतो. तेव्हा हा काळ्या पैशाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. आंदोलन तो हाताळला, परंतु दुर्दैवाने नरेंद्र मोदी सरकार, मला माहित नाही ते कोणाला वाचवत आहे, कदाचित काही नावं त्यांच्या गैरसोयीची असतील म्हणूनही ते सांगत असतील, परंतु ते वाचवत आहेत आणि SIT स्थापन केली यावर दुसरं उत्तर नाही. सरकारने याच्यावरती प्रोएक्टिव्ह राहून खूप काही गोष्टी आतापर्यंत करायला पाहिजे होत्या, पण त्या सरकारने केलेला दिसत नाही. फक्त सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालू आहे म्हणून या गोष्टीचा छडा लागतो हे आपण अगदी आग्रहाने नमूद केलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर पिक्चर मध्ये नसतं तर कदाचित काहीही बाहेर आलं नसतं. या सध्या सगळ्या मुद्द्यांचं आंदोलन त्याच्याकडे पाहतं. आंदोलनाला त्याची वास्तविकता माहिती आहे
की काही यांच्याच काही लोकांचे पैसे तिकडे असणार आहेत आणि त्यामुळे ते त्यांना काही रस नसणार आहे, परंतु हा मुद्दा शेवटाकडे नेण्याचा आंदोलनाचा प्रयत्न नाही, एवढं मी सांगणार. कॉम्रेड अजित अभ्यंकर, आता विश्वंभर चौधरी जे म्हणतात की सरकारला काही लोकांना वाचवायचं असेल म्हणून या प्रकारे सरकार गप्प आहे, सरकार काही बोलत नाही. अजित अभ्यंकर, तुम्ही सातत्यानं इकॉनॉमिकच्या अंगानं किंवा अर्थकारणाच्या संदर्भामध्ये सातत्यानं काही भूमिका घेत आहात, काही आंदोलनं करत आहात, त्याच्यावर तुमची काळ्या पैशाच्या अनुषंगाने एक पुस्तिकाही तुम्ही लिहिलेली आहे. एक बघा की काळा पैसा हा निवडणुकीचा मुद्दा होतो आणि निवडणुकीनंतर मात्र काळा पैसा किंवा काळं अर्थकारण याच्याबद्दल काही चर्चा होत नाही. म्हणजे आता असं दिसतंय की स्वतःहून सरकार काहीच करत नाही, इंडियन एक्सप्रेस काहीतरी म्हणेल, आणखी कोणीतरी काहीतरी म्हणेल आणि मग सरकार रिॲक्ट होतं आहे. असा सरकारचं एक पॅसिव्ह रोल आहे. ही जी भूमिका सरकारची बदलत चाललेली आहे याचं मुख्य कारण काय? आणि तुम्ही एकूण मागाशी प्राध्यापक विशाल गायकवाड म्हणाले की काळं अर्थकारण याचाच एकूण विचार केला पाहिजे. तुमची एकूण भूमिका काय या सगळ्या अर्थकारणाच्या अनुषंगानं? सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो की तुम्ही या विषयावरती चर्चा संघटित केलेली आहे. एकच मिनिट आम्ही करतो. कारण सरकार म्हणजे निवडणुकीमध्ये या नरेंद्र मोदी हे ज्या फ्रॉड पद्धतीनं प्रचार करत होते तेवढ्याच फ्रॉडुलंट पद्धतीनं ते राज्यकारभारही करतायत आणि त्यामुळे काळ्या पैशाबद्दल ते काही करत नाहीत हे अगदी स्पष्ट आहे आणि ते करण्याची सुतराम शक्यता नाही. आता विश्वंभर चौधरी म्हणाले, तुम्ही मला विचारलं की त्यांना काही लोकांना वाचवायचंय का? काही लोकांना नाही, त्यांना अख्ख्या एका वर्गाला वाचवायचंय. अख्खा एक क्लास आहे, एक 4-2 लोक नाही येते. देशामध्ये काळा पैशाचं प्रमाण जीडीपीच्या 40% आहे. हा साधारणपणे ऍक्सेप्टेड अंदाज आहे. आता अनेक अंदाज आहेत. तर त्याच्यावरती जर उपाययोजना करायच्या असतील आणि देशाबाहेरचा काळा पैसा की जो राऊंड ट्रिप होऊन परत भारतामध्ये येतो आणि देशाबाहेर तो जातो कसा, तिथं ठेवला कुठे जातो, तो राऊंड ट्रिप होऊन कसा येतो, त्याच्यासाठी काय काय साधनं किंवा यंत्रणा वापरल्या जातात आणि देशांतर्गत काळा पैसा कुठे निर्माण होतो, तो कसा स्टोअर केला जातो, असे 5-7 गोष्टी याच्याशी संबंधित आहेत. अगदी थोडक्या वेळात जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की स्विस बँक, ज्याला आपण एक असं म्हटलं तर अशा प्रकारच्या कमीत कमी एकूण 70 ठिकाणं आज जगामध्ये अशी आहेत की ज्या ठिकाणी अशा प्रकारची बेकायदा अकाउंट्स ही आपली असतील, म्हणजे आपल्या भारतीयांची असतील. आता भारत सरकारने याच्यापूर्वी काहीच केलं नाही म्हणून तर सुप्रीम कोर्टाने ती एसआयटी नेमली. परंतु नव्या सरकारने आश्वासन देऊनही काही केलं नाही, फरक काहीच नाही. काय करायला पाहिजे याच्याबद्दल मी बोलतो. त्यांनी काय केलं नाही हे जाऊ द्या, ते करणार कधी नव्हतेच. आपण मागणी काय केली पाहिजे जनतेने तेवढ्याबद्दल मी बोलतो, म्हणजे आपला वेळ कमी व्हायला जाईल. पहिला मुद्दा म्हणजे आपण या सरकारला मी असं सांगतो की तुम्हाला जर काळ्या पैशाबद्दल खरोखर काही करायचं असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि भारत सरकारची इनडायरेक्ट टॅक्सेस डिपार्टमेंट म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस डिपार्टमेंट यांच्यामध्ये 30,000 पद रिक्त आहेत. हा सीबीडीटीचा माझी तक्रार नाही, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचा ब्लॅक मनीवरती रिपोर्ट आहे, त्याच्यात त्यांनी दिलेला आकडा आहे आणि केलेली मागणी आहे. पहिला मुद्दा, तुमच्याकडे अधिकारीच नाहीत, एक्सपर्टाईज नाही, तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन करणार आहात, कोणाचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहात? तुमची इच्छा आहे ते पहिल्यांदा दर्शवा की तुम्ही ती पदं भरा पहिल्यांदा. हा पहिला मुद्दा, त्यांचा प्रॉपर ट्रेनिंग करा. दुसरा मुद्दा असा की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हे भारतातून जो पैसा परदेशामध्ये जातो त्याचं प्रमाण या उदारीकरणाच्या तथाकथित थोर धोरणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्य 91 पूर्वी जेवढं जात होतं त्याच्या 10 पट मोठ्या वेगाने सध्या हा देशाबाहेर काळा पैसा जात असतो आणि तो मॉरिशस, केमन आयलँड्स या 2 प्रमुख ठिकाणी किंवा सिंगापूर या 3 टॅक्स हेवन्स मध्ये मुख्यतः तो ठेवला जातो. तिथं बनावट कंपन्या स्थापन केल्या, बनावट याचा अर्थ कागदी कंपन्या स्थापन केल्या जातात आणि तोच पैसा काळा जरी असला तरी तो पांढरे कपडे घालून पांढऱ्या कंपन्यांच्या वेशामध्ये भारतामध्ये आणला जातो. तो मुख्यतः स्टॉक मार्केटवरती सट्टा बाजारात लावला जातो. तिथे तो करमुक्त अशा प्रकारे. बरोबर. कॉम्रेड अजित अभ्यंकर, तुमचा मुद्दा पोहोचला, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. खरं म्हणजे या सगळ्याच मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आणि प्रामुख्याने आता 2 पक्षांचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे. पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.